घाटंजी तहसील के मानोली गांव में 2 किसानों की आत्महत्या की खबर ने फिर एक बार चिंता बढ़ा दी है। बीते 24 घंटों में आत्महत्याओं की घटनाएं सामने आने के बाद वसंतराव नाइक जिला सरकारी अस्पताल के ब्लड बैंक में प्रोफेसर पंढरी पाठे ने सरकार को जागरूक करने के उद्देश्य से रक्तदान कर एक संवेदनात्मक संदेश दिया। सर्वांना सप्रेम जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय भीम, जय जवान, जय किसान। तुम्हाला सर्वांना कल्पना असेल, परभणीमध्ये माळसोना नावाचं गाव आहे। त्या ठिकाणी सचिन जाधव व त्याची पत्नी ज्योत्स्ना जाधव ही 7 महिन्यांची प्रेग्नंट होती आणि त्याच्यासोबत एक नागेश टेकाडे या 3 लोकांचा कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे मृत्यू झाला। त्याचप्रमाणे यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये घाटंजी तालुक्यात सोनुली मानोली या गावामध्ये दत्तात्रय सोनुले, दत्ता जमठे, त्याचप्रमाणे वणी तालुक्यामध्ये पायल उरकुटे व संभा निकोडे अशा एकूण 7 लोकांचा शेतकऱ्याच्या केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे मृत्यू झाला। व या केंद्र सरकारचा राज्य सरकारचा निषेध म्हणून मी प्राध्यापक पंढरी पाठे, शेतकरी चळवळीतील कार्यकर्ता व माझे सर्व सवंगडी माननीय बजरंगदादा बायस्कर, कॉम्रेड सचिन मनोहर, माननीय किशोरभाऊ चव्हाण या सर्वांच्या वतीने आज गव्हर्नमेंट हॉस्पिटल यवतमाळ या ठिकाणी मी रक्तदान करतोय आणि सरकारचा जाहीर निषेध करतोय। येत्या काळात माझ्यासारख्या युवकांना आज तुम्ही रक्तदान केलंय, पण भविष्यात रक्त सांडण्याची गरज सरकारने आमच्यावरती आणू नये हीच या माध्यमातून मी पंढरी पाठे विनंती करतो।